आता राजू बापूंचा म्हणजे बाप एक राजू बापू त्या लेकराचं एक छोटं लेकरू त्यांचं लय गरीबड दिसतंय ते कुठं गेलं लहान कुठं येते लहान मुलगा कुठे बसला एवढा गरीब येतो मोठा एकदम डॉन आहे तो आपण जे बोलू त्यानं डबल दुसरं बोलू पण लहान खूप मायाळू आहे राजू बापूंचं त्याच्याविषयी प्रेम आहे म्हणजे ते मोठ्यावर नाही का किती गोड भजन आहे वा 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 इतला मोठा इमर्जन्सी फोन येईल होता डायरेक्ट पाणीला येऊन तुम्ही किती गोड आहे उरामंदी माया त्याच्या काळ्या बेगावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला होटा मंदी हासू जरी कणावा कला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापाची जातर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर आता एवढी मोठी बिल्डिंग आहे एवढी मोठी बिल्डिंग आहे पण दोन्ही मुलांना ती डायरेक्ट देऊन टाकणार एवढी हिम्मत मग काही काही बोल तुम्ही आमले पैदास का कर अशा बी काय आगून कराय पण एवढा मोठी संपत्ती जर मुलांना समर्पित करत असतील ही कळवड्याची जाते महाराज बाप असो का आई असो ऐशी कळवड्याची जाती करी लाभाविन प्रीती कोणत्याही प्रकारचा लाभ नाही हे सर्व जे आहेत ना आपल्याकडे पैसा असला तरच आपले पैसा संपला की जय जय काय जय जय राम काय म्हणतात तुम्ही राम राम आई खरं सांगा पैसा रास्तव लोकूनच कोणी बी ना पैसा सरी घ्या ते मग घे वा वा म्हणून गणच बायाच ना काय इथलं चांदी सोनं रास का बरं त्या म्हणते हाऊस पोऱ्या चांगला त्या काय काम नाही तिसरा पोऱ्या रास काय किती किती बिचाऱ्या किती किती महिला आहेत अशा नवरा जर दारू पिणारा असेल ना त्याच्या खिशातले चोरून भावाकडे देतात त्याचं सोनं बनवतात भावाचं नाव सांगून देतात पण ते सुद्धा मुलाच्या साठी किती बिचारे खरंच ना सांगा चोरी नाही करत का तुम्ही चोरी नाही करतात केले आहेत पेनार नवरा ते भलतावडच पाहिजे चोरी करणारे कारण त्यांना कितला बी चोरात तरी ती सगळं पाडी उन्हावी पिएल होता डोस दिला होता पेनारा 8 परवडत तुम्हाला कल्ल सांगितलं राहिलो का नाही पण अशा माळकरी नाही परवडत आईचं प्रेम लेकरावर आहे राजू बापू शानाभाऊ कुठे शानाभाऊ वा वा सांगा बरं तुम्ही एक नाही 2 लग्न केलेले खरं सांगा मायनं प्रेम चांगलं का बाईनं प्रेम चांगलं दोन्हीच न सारखं हो म्हणा बापरे 8 चक्की पठेल होतील म्हणून चमकाडा आईचं प्रेम काय वेगळे त्याची जर बरं नावच दिलं नाही सापडणं नाव झालं काही वेगळं प्रेम ऐसी कळवळ करी लाभा विन प्रीती बरं का ज्ञानेश्वर महाराज जोपर्यंत तुमचा हात चांगला आहे ना वाजवणं चांगलं आहे तोपर्यंत तुम्हाला लोक किंमत देतील जोपर्यंत माझा आवाज चांगला आहे मला कीर्तन करण्याची शक्ती ईश्वराने दिलेली तोपर्यंत लोक माझा विचार करतील पण ज्या दिवशी माझ्या अंगातली ही शक्ती समाप्त होईल त्या दिवशी समाज मला सांगेल
महाराज तुमना कीर्तन माते लोके बठ्ठस जसं माझ्यासाठी होईल, यांच्यासाठी होईल, यांच्यासाठी होईल, तसं तुमच्या माझ्यासाठी सर्व आहे. पण म्हातारी आपली आई कसं का आपण तिच्या समोर असे ना, पण तिचं प्रेम कमी होत नाही महाराज. करी लाभाविन प्रीती, तिचं प्रेम वेगळंच आहे. आणि म्हणून इंदर कोरमा यांना ऐकायला जरी येत नसेल तरी सुद्धा ते प्रेम तसंच. इंदर कोरमाय 5 लेकरं अविवाहित असतील तेव्हा सुद्धा तिचं प्रेम तसंच. आणि शेवटच्या काळात शेवटचा अनुभव घेत असतील, 4 पायवर असतील तरी देखील लेकरांविषयीचं प्रेम तसंच. कारण का करी लाभाविन हे प्रीतीचे गाणं वेगळे. प्रीतीचे जुड जुड पार, हे प्रीतीचं काय काम असतं नाही, ते गाणे तर नुसतेच. मी तर अनेक वेळा गाणे ऐकतो महाराज, मी सुद्धा भल्लही गाणे ऐकलेत. माझ्या इतके गाणे कोणीच ऐकले नसतील. मी तर गाणे गाता गाता गायक बनलोय, म्हणून आनंदीला गेलोय. कितीतरी गाणे गायचो मी. जिंदगी की ना टूटे लडे, बेंच वाजवत होतो 12वीला. सरुना टकोरा दिना म्हणलं, आधी ऐका ना म्हटलं ना, म्हटलं मी माझ्या आवडीसाठी म्हणत होतो, मराठीत बोललो. जिन आंखों का हंसना भी क्या, उन आंखों में पानी न हो, असे गाणे मी गात होतो. गाता गाता गेलो. कितीतरी गाणे असे आहेत की ते गम व्यक्त करणारे. कोणते? दुश्मन ना करे दोस्त ने वो, असे गाणे गातात. खरं सांगा, ही व्यक्ती जर आपल्या जीवनात असं काहीतरी कुंकू लावून बसले असते, किती बेकार राहिले असते सांगा बरं. अडचणीचा विषय राहिले असते. सुरत मध्ये 1 लाख रुपये महिन्याचे कमवून सुद्धा जर पत्नी व्रत म्हणजे चांगला शब्द बोलत नसेल तर समजून घेणे, आई वेगळीच आहे आणि पत्नी सुद्धा वेगळीच. आईला तुम्ही फक्त सुरक्षित आणि व्यवस्थित दिसले तर एवढी खुश राहते बस. आता तो जो आहे ना खुर्चीवर बसायला गेला ना, हा तर लय आगाऊ आहे बरं का. पण त्याची आई त्याच्यासाठी कायम विचार करत असते की माझं लेकरू व्यवस्थित राहा. प्रेम करणारी जी आई आहे ना, आणि प्रेम करते आई असं नाही, नैसर्गिक तिचं प्रेम असतं. कोणाचं आज कोणी कोणाची आई आहे इथं? तुमच्या आई आहेत? तुमच्या आहेत? या बटा गरीब आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही कोट्याधीश का राहत नाही, पण ज्या दिवशी तुमची आई मरते ना त्या दिवशी जगातले सर्वात मोठे दरिद्री तुम्ही असता. पण ज्याची आई ज्याला जिवंत आहे ना, त्याच्या इतका जगातला श्रीमंत माणूस कोणी नाही. फक्त त्याला ते समजलं पाहिजे, आईच्या चरणांमध्ये जगाचा बाप निवास करतो, पण आपल्याला जगाचा बाप तिच्या चरणात दिसत नाही. आपल्याला फक्त तिचा स्वभाव दिसतो. म्हणून आपल्याला आई मधला ईश्वर दिसत नसल्यामुळे जगातला ईश्वर सापडत नाही. ज्या दिवशी आई मध्ये आपण ईश्वर पाहू. किती गोड भजन आहे. कसं का असे ना, ते शेपक का असे ना, पण गोड वाटलं. माया बाप केवळ माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. तेरे न जावे तीर्थासे पुंडली के काय, माय बाप केवळ कासा. पण ज्याला माय बापात देव दिसला, त्या कोकुट स्वामींची कथा फार गोड आहे. त्या कोकुट स्वामींनी देवाकडे जाऊन देवाचं भजन केलंच नाही, पण कोकुट स्वामींनी आपल्या आईवडिलांची सेवा केली. त्यांचा आदर्श घेऊन पुंडलिकांनी माता पितांची सेवा केली. तर पुंडलिकांच्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा दिंडीरवनात येऊन उभा राहिला. एवढी दिव्यता माता पित्यांच्या सेवेत आहे. म्हणून माता पित्यांची सेवा का करावी? कारण जगाची आपण किती सेवा केली, जग आपल्याला कधी ना कधी आपला अपमान केल्याशिवाय राहणार नाही. पण माता पिता असे
की ते लाभाविना प्रीती करतात म्हणून ते कधीच आपला अपमान करत नाही. आपल्याला कार्य शब्दाने बोलतील, एखादा एकेरी शब्द त्यांच्या मुखावाटे येऊ शकतो, पण ते आपली कधीच हृदयापासून उपेक्षा करणार नाही. समाज असा आहे तोंडावर गोड बोलणार आहे, पण तुमच्याकडे जर नसलं ना तर तुमच्या पाठीमागे तुम्हाला शिव्यात सुद्धा तोच समाज देणार आहे. म्हणून समाज हा लाभाशिवाय प्रेम करत नाही, पण माय बाप असे असतात लाभा विना प्रेम करतात. काय वाटतं चिमणा? काळा शर्ट मला इकडे रे, तू इकडे कुठला या? वा वा, किती गोड मुलगा आहे. तुझे माय बाप तुला किती कमवतो तू आता? हा, 1 रुपया सुद्धा कमवत नाही, पण तू त्यांच्याकडे काही मागितलं ते देतात की नाही? का बर? लाड का बर करतात? प्रेम करतात म्हणून. तू काही कमवत नाही तरी तुला नागडं राहू देत नाही, तू काही कमवत नाही तरी तुला उपाशी राहू देत नाही, कारण ते काय तुझे माय बाप आहेत. हा, आणि ते म्हातारे झाल्यावर तुझ्या बायकोचं ऐकून त्यांना वेगळं ठेवशील ना, असं तुन बाप बी सांगे. त्याला काही समजलं नाही, पण त्यान बाप जर होईना त्याच समजी घेवी नाही. आई खरं होतं साला गण देत महाराज असा धाकला राहतात. आई माझी मायेचा, अहो जो कढरे आहे ना खरं बोलेले महाराज, मला त्यानंच आवडेल. अहो खोटं बोलणार थोडासा, अहो खरं बोलेल. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं, काड्या दगडावरची पांढरी रेस काय, मी लगीन वाजता लगूनच मायले माय म्हणसू नंतरच मनमना गायब. अशा गाणं म्हणे, हमने घर छोड़ा है रश्मों को तोड़ा, सूरत को चले जाएंगे, एवढा सा रूम में एवढाच राहतो ना रूम. केवढा राहत? तडेच संडास, तडेच रांधणं, तडेच खाणं, तडेच जपानं, तडेच बसानं, पाहुणा का त्या खाली बट आपण काढून बटानं. ते काय असंच ना. पाऊस अजून येतोय का? लहानपणी गाणे गातात लोक. आता ही जी पोरगी ना हे गाणं गायला झालेली मला माहिती. आई माझी मायेचा, पण मी माझ्या इंदरकोर मातेसाठी तुम्हाला गाणं गायला लावणार आहे. आता मी थांबणार आहे, मी थकून गेलोय. मला खरं थकलोय. मला कीर्तन करण्याचा कंटाळा नाही, मी थकलोय. मला तुम्ही 4 तास जरी कीर्तन करायला लावलं तरी मला कंटाळा नाही, पण थकलो ना तर मग नाही. आणि तुम्ही माझं काही एकच कीर्तन ऐकलंय का आतापर्यंत? किती कीर्तन ऐकले असतील सप्ताहात? कितीतरी. या सुरत मध्ये 25 वर्षात 50 कीर्तन केलेत मी, खरे की नाही? त्याच्यामुळे तो काही नवीन विषय नाही, परंतु आपण ते गाणं इंदरकोर मायेच्या साठी आणि इंदरकोर मायेच्या विषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण ते गाऊया. 5ही लेकरं या ठिकाणी आहेत ना. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. बाबा गावाकडे जरी असले तरी सप्ताह कोण नसतात, आणि आज तर ते सुरतला आलेले. इकडे या कोण बाबा? तिखी किती कोण बाबा पाटील. आये तुझ्या मूर्तिवाने या जगात मूर्ती नाही, आये तुझ्या मूर्तिवाने या जगात
आई तुझ्यावर दिवानी या जगात मूर्ती नाही आई तुझ्यावर दिवानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म गेला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म गेला गाय तुझे उपकार मिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो तारा अमृताहून गोड तो पाजला से अमृताहुनी गोड तू पाजलास छाया उपकाराची तू छाया उपकाराची कधी जाणीव झाली नाही कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही
करी लाभाविन. आमचं तर पत्रिकेत जरी नाव टाकलं नाही तरी आम्ही लग्नाचा काय करतो, लग्नच बंद करण्याची ताकद आम्ही ठेवतो. लग्नाच्या पत्रिकेत नाव नाही टाकलं तरी जी अख्खा जन्म मुलाच्यासाठी समर्पित करते, तो मुलगा तिच्याकडे पाहत जरी नसला तरी देखील त्या मुलाच्या आरोग्यासाठी आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करत असेल. का करी लाभा, करी लाभा. आई शिकलेली असो अथवा अशिक्षित असो, देखणी असो अथवा कुरूप असो, पण आईचं प्रेम काही वेगळंच असतं. म्हणून लाभाविना प्रेम करणार हे पात्र. मी कायम सांगत असतो, आईची 12 कडी जर आपण जीवनात स्वीकारले ना, आपल्यासारखं सुखी कोणी नाही. आईची 12 कडी अ आ इ ई पासून नाहीये. आईची 12 कडी क ख ग घ इथपर्यंत आहे. आईच्या 12 कडीतला क जो आहे तो सांगत असतो, ए बाळा, तू माझं स्तनपान केलेलं आहे, पण चांगलं कर्म कर. तुला माझे संस्कार मी तुला दिलेले, ते माझे संस्कार चांगले टिकून ठेवण्यासाठी खोटं बोलू नको म्हणून ख. जीवनात यशस्वी होशील, श्रीमंत होशील, लोकांमध्ये प्रसिद्ध होशील, प्रचलित होशील, तुझी कीर्ती वाढेल, पण गर्व करू नको. आणि शेवटी सांगतो तिचा, जर गर्व केला, माझे संस्कार किती चांगले असले, पैशाचा गर्व, लोकांची उपेक्षा जर केली तर घसरून जाशील. घसरू नको, याच्यासाठी गर्व करू नको. गर्व जर करायचा नसेल तर खोटं वागू नको, आणि खोटं जर वागला नाही तर चांगलं कर्म होईल, आणि त्याच कर्माने तुला जगतपित्याचं दर्शन होईल. अशी आईची 12 कडी असते महाराज. आई करी लाभाविन प्रीती. आईची जाती कशी, करवड्याची जाती. अजून शाना बोले एक प्रश्न करसो, मायनी जात करवड्यानी जाती, बाईनी जात कोणती जात मग? राजू बापू, आईची जाती करवड्याची जाती, पत्नीची जाती कोणती मग? सांगणार नाही. आमचे कड्याचे जावई आराव्याचे आहेत. मंगलसिंग, आईची जाती करवड्याची, प्रेमाची जाती. पत्नीची जाती कोणती मग? तरी काही काही लबाड आशा येतात महाराज. आपल्या बायास त्या अंगे गप्पा मारताना अशा मारतो, माले मनमायनी जे प्रेम दिलं नाही ते तुनी दिन. अरे ओ नालायक, मनी मनमायले कितला दाव जीव लावा, पण मने मायनी माले प्रेम दिन नाही, पण तू ना प्रेम. अरे नाही रे आई, तुले तिना पोऱ्याले मोठा हो दे, टकोरा दिसते काढीना तो समजी आई न प्रेम. कोणा प्रेम? तुम्ही थोडं 2-3 दिन रिकामा भरा बसा आणि आयत खावा, तुमले लगेच ततंग रिपोर्ट 14 दिन मा काय असं बेसन ठीक भाकर टी सांगी बैल निघत खाई राय ना. बरं का संदीप, तुझं लग्न झालंय ना, तू याच्यावर चिंतन करतोय का? आई म्हणते तू आई आई हो, आमच्या आदिवासी बंधू आहेत बरं. यास्ती पहिला बॅन खानदेशमा उभा करा, कोणता वाट लावाना. आता आमना खानदेशमा 100 गावेसमा बॅन हो द्या बस. आणि उन्हा कोण मर नका एकच नाही रे, नाही कुणा. पहिले याची सुरुवात कर, याचा बॅन बनवायच्या, मग आता लोक सांगतो नाही रे. हे जग स्वार्थी हो, हे जग फक्त प्रेम करत पण पैशावर. आईची जाती वेगळी. सांगा ना, तुम्ही एकटे आले का दोघं आले तिथं कीर्तनाला? आता तुम्ही खरं बोलचाल, खरं सांगा. मायनी जात प्रेमनी जाते, पण बाईनी जात कोणती जाते मग? एक बाईनी मला सांगत, बाबा नवरा उशी खालना साप रास म्हणे. हो म्हणा बाबा, काय म्हणे? आणि तो कोणता साप? डोम्या साप राज म्हणे. डोम्या, त्याला कितलं बी करा, तो नालायक त्यांनी जातचा खाली देश म्हणे. कोण सांगे? कोण सांगे? बाई
आहे ते नुसतं तोंड चोपड्या पण आहे. तुमनावर म्हणा जिथला जीव येणार तिथला कोण माझ नाही. पोऱ्याला सांगत तुम कुर्ता राय राहणार नाही तर नाला ऐकले काही सोड देतो. ऐक करवल्याची जाती नाहीये जगा तो अमरकीतला हजीर राहणार कारण त्याला अनुभव येतो. ऐशी कलवड्या तुम्ही ज्या अर्थी हसी राहणार ना तुम्ही ऐकेलो 1-2दा. गोरतकर टेन्शन माहित का तुम्ही? सुरुवात मध्ये गिरण गुडगावरच आहात काही टेन्शन मध्ये. ऐशी कलवड्या आईची जाती प्रेमाची. तुम्हाला जीव लावतात बरं तुमचे गृहमंत्री मला माहिती आहे. साडवेकर बाळा आईची जाती प्रेमाची पण पत्नीची जाती कोणती अजून कोणी सांगितलं नाही. हा कोणते कोणीतरी शिव आता काहीतरी काय सांगायचं आधी. आईची सुरुवात महाराज ना ते वादळ रास. कोणतं वादळ मला मायनी सोडणं ठीक आहे बापनी सोडणं ठीक आहे भाऊनी सोडणं ठीक आहे पण आपण सुरत मारा असो. आणि नंतर मग जेव्हा चटका बसतो ना आणि मग गाणं धांबरोनी वासर आले साठते जवा गाय तवा ऐका बरं. आई गेल्यानंतर बोलणं काही कामाचं नाही. आई गेल्यानंतर काही करा काही कामाचं. मी माझ्या आईला आमच्या दोन्ही बंधू दिसत आहेत मला पटुशानाही दिसत आहेत आणि जिबावी दिसत आहेत. आता सुद्धा माझ्या खिशात 1 रुपया मी ठेवत नाही. घरी गेलो का आईला सांगत असतो हे सांभाळ बरं. इतकं प्रेमाने सांभाळते. तिच्या मुलाला जर यदा कदाचित अडचण असेल भाऊ नको शब्द वापरते. आईचं प्रेमच वेगळं असतं. मी भाग्यवान स्वतःला समजतो बरोबर गे आथा गहू नाही नाही ते म्हणे इथली फजिती राहती. मी कीर्तन मा सांगतो माय आणि म्हणे बाई सांगती आयाशी अशी डोकाला ताण राहती. मी तुम्हाशिवाय दिनभर काही खात नाही दिनभर इथलं चरेल राहती. एक का बोलतोय त्याचं कारण वेगळं आहे. माझ्या आईच्या भावाचं लेकरू बरं आहे काय लागी थोडं थोडं पण जगा ना तुम्ही आते येल 4 बाटल्या पाणी एकलं पी घे पी घे. आई जर व्यक्ती बाई राहती तर काय काय पी जाती. गरमानं राखेल सोडीन पण पी जाती तेल तूप घरे घरे रस्ता चांगला आहे. मी भाग्यवान आहे की मला ते देवाने दुर्बुद्धी दिली नाही. नाहीतर खरंच महाराज या लेकराला मुलगा बनवणं हेच माझ्यासाठी भाग्य झालं. जर मुलगी राहिली असती ही घर सोडून माझ्याच जवळ पडून आली असती महाराज. आणि जन्मभर एवढा उखळला समाय तुम्ही एवढा विनोद नाहीये वास्तविक आहे. आणि महाराज इतकं नाटक केलं असतं तुमले बी नाटकच ना अनुभव इराना पण तुम्ही सुधराव नाही. नाटके द्या. मी तुमनावर जितलं प्रेम करत तिथलं कोणवरच करत नाही. आई जो रोज बाई बोलच ना समजले हो आज 5,000 रुपये तुमले लागावे. ज्या दिन तुमनी बाई खूप वर्णन करायला लागे स्तुती करायला लागे कोटेंका बाई ना याद ना उचलना पडतील. आणि पण आई मी स्त्रीच्या जातीला नाव ठेवत नाही पण आईची जी जात आहे आणि पत्नीची जात आहे त्याच्यात अंतर आहे. पत्नी प्रेम करते असं खूप प्रेम करते ज्ञानोबा प्रेम करत नाही का पत्नी. आता तुम्ही दोन्ही जीव येत म्हणून हाच म्हणणं पडी बहीण बहीण बसेले काय करू आता सांगू का तसं सांगू पण आईचं प्रेम आणि पत्नीचं प्रेम याच्यातलं मी थोडं अंतर सांगतो आणि मग कीर्तन सेवा थांबवतो. सांगू का नको. आईचं प्रेम पत्नी सुद्धा कमी नाही प्रेम करत. पाय तिचे असतात जोडवे तुमच्या नावाचे घालते. गळा तिचा असतो मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालते.
कपाळ तिचं असतं, कुंकू तुमच्या नावाचं लावते, हात तिचे असतात, बांगड्यात तुमच्या नावाची भरते. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, अविवाहित असताना नाव बापाचं लावते, बापाचं सरनेम लावते, पण लग्न झाल्यावर तुमचं सरनेम तुमचं नाव लावते. तुमच्यासाठी ती समर्पित असते, तिचंही प्रेम कमी नाही. तरी देखील मी सांगेल, आईचं प्रेम हे पत्नीच्या प्रेमापेक्षा 10 पटीने जास्तच असत, जास्त. आई दोष न पाहता प्रेम करते, पत्नी गुण पाहून प्रेम करते, एवढा अंतर आहे. आई गुण दोषासहित मुलाला स्वीकारते, पत्नी जर दोष असतील तर यदा कदाचित कोर्टात सुद्धा उभी करते. जर गुण असतील तर सर्व समाजामध्ये ते वर्णन करून सांगेल. पण जर जास्तच दोषी झाला आणि जास्तच दोष असले तर ती फारकती सुद्धा घेऊ शकते. पण आई मुलाच्या बाबतीत कधीच फारकती घेऊ शकत नाही. तू माझा नाही असा कधी शब्द बोलू शकत नाही. म्हणून करी लाभाविन प्रीती ज्ञानेश्वर